आज आपण करणार आहोत प्रोटीनने भरपूर पौष्टिक आणि चविष्ट असे सोया पराठा, जे करायलाही खूप साधे आणि सोपे आहेत। सोया पराठासाठी सर्वप्रथम आपल्याला सोया चंक भिजत घालायचे आहेत गरम पाण्यामध्ये। इथे मी 1 वाटी सोया चंक चांगले उकळत्या पाण्यामध्ये भिजत घातले, ते 10 ते 15 मिनिटात छान असे फुलले जातात। आता दुसरीकडे आपल्याला कुकरमध्ये 1 वाटी चणा डाळ मी 2-3 तासासाठी भिजत स्वच्छ धुवून आपल्याला कुकरमध्ये घालायची। त्याच्यासोबतच 1 कांदा असे मोठे तुकडे करून आणि 1 अख्खा बटाटा घालायचा आहे। आता दुसरीकडे आपण जे सोया चंक भिजत ठेवले होते ते छान असे भिजलेत। आता ह्याचं पाणी खूप गरम आहे, म्हणून आपल्याला सोया चंक थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे आणि मग त्याचं पाणी सगळं स्क्वीज करून सोया चंक आपल्याला फक्त कुकरमध्ये घालायचं आहे। त्याचं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे, ते पाणी आपण नाही वापरणार आहोत। आता याच्यात पुरेसं पाणी घालून म्हणजे 1.5 ते 2 कप पाणी घालून हे कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्यांमध्ये हे सगळं आपल्याला शिजवून घ्यायचे। 2 शिट्ट्यांमध्ये हे खूप छान असं शिजलं जातं। आता कुकरच्या शिट्ट्या झाल्यात, आपण कुकरचं झाकण उघडून बघूया। अगदी व्यवस्थित असं सगळं शिजलेलं आहे। डाळ पण बघितली ना, बोटाने दाबली तरी ती व्यवस्थित अशी दाबली जाते आणि बटाटाही व्यवस्थित असा शिजला आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे थंड करून आणि मग बारीक असं वाटून घ्यायचे। पण याच्याच सोबत आपण दुसऱ्या गोष्टी घालणार आहोत, जसं की आलं, लसूण, 3-4 हिरव्या मिरच्या। आता या सगळ्याची आपल्याला मिक्सरमधून छान अशी स्मूथ पेस्ट करायची आहे। गरज वाटलीच तर आपण थोडंसं पाणी घालायचं आहे वाटताना। आता ही स्मूथ पेस्ट आपल्याला एखाद्या परातीत किंवा ताटामध्ये काढून घ्यायची आहे। आता या पेस्टमध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। इथे मी चवीनुसार मीठ घातलंय, अर्धा चमचा हळद कलरसाठी, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरे, अख्खे जिरे घालायचे आहेत आणि 1 चमचा कसुरी मेथी घालायची आणि पाव चमचा ओवा घालायचा आहे क्रश करून। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहेत, म्हणजे मसाले छान असे लागले जातील। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं करून गव्हाचं पीठ घालायचं आहे। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे। हे थोडं करून आपल्याला यात घालायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि या पिठाचा असा गोळा तयार करायचा आहे। याच्यात पाण्याची आपल्याला अजिबात गरज लागत नाही। हे जे आपण वाटून घेतलेली पेस्ट आहे याच्यातच आपल्याला हे पीठ पूर्णपणे मळून घ्यायचं आहे। पाणी जास्त झालं तर आपल्याला पराठे हे लाटता येणार नाहीत, म्हणून जेवढं हे पेस्ट आहे त्याच्यातच पूर्णपणे हे मळून झालं की 10 मिनिटासाठी आपल्याला ह्याला मुरत ठेवू द्यायचं आहे। व्यवस्थित असं मळून झालं आहे, पाहिजे तर थोडंसं तेल लावू शकता आणि 10 मिनिटासाठी आपल्याला ह्याला मुरत ठेवायचं आहे। 10 मिनिटं झाले, आता आपण पराठे बनवायला घेऊया। आपल्याला हव्या त्या साईजचे आपण पराठे बनवू शकतो, जसे छोटे मोठे असतील तसे। इथे मी एक मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घेतला आहे। व्यवस्थित असं गोलाकार आकार देऊया, चपाती जसं आपण बनवतो तसं। थोडं पीठ लावायचं आणि छान असं गोलाकार हलक्या हाताने लाटून घ्यायचं। जराही हे पीठ चिटकत नाही, व्यवस्थित असं लाटलं जातं, म्हणून आपण पीठ मळताना याची काळजी घ्यायची की एक्स्ट्राचं पाणी आपल्याला नाही वापरायचं। त्या पेस्टमध्येच हे व्यवस्थित असं मळून घ्यायचे। आता एकीकडे तवाही गरम झालेला आहे, पराठा आपला छान असा गोल बनवून झालेला आहे। आता त्याला आपण गरम तव्यावरती टाकूया। एका बाजूने थोडासा भाजून झाला की पलटी मारूया आणि दोन्ही बाजूने छान असं खरपूस याला मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं आहे आणि मस्त तूप लावायचं आहे। दोन्ही बाजूने तूप किंवा तेल आपण काही लावू शकतो। दोन्ही बाजूने छान असं तयार झालेला आहे पराठा। आता आपण याच पद्धतीने सगळे पराठे बनवून घेऊया। पाहिलं किती साध्या सोप्या पद्धतीने तयार होतात हे प्रोटीनयुक्त पौष्टिक सोया चंक पराठा। ना स्टफिंग भरण्याचं झंझट, ना स्टफिंग पराठ्यामधून बाहेर येण्याचं टेन्शन आणि चवीलाही अप्रतिम। आता हे पराठे तयार झाले की अगदी नरम राहतात बराच वेळ। तुम्ही मुलांना हे टिफिनमध्ये देऊ शकता आणि कोणत्याही भाजीचीही गरज लागत नाही या पराठ्यांसोबत। अगदी प्लेन दही असेल तरी खूप छान लागतात चवीला। ह्या पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।